गाईज आता सुमेध आला होता, त्यांनी ना व्यवस्थित आणले बघा मटण. किती आणलं सुमेध तू? हे 1.5 किलो मटण आहे. किती छान भाजी झाली. ठीक आहे. व्हॉट्सअप गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आज आपल्या घरी ना खूप स्पेशल पाहुणे येणार आहेत आणि आज मम्मी स्पेशल बनवणार आहे मटनची भाजी. तर आता आम्ही चाललोय मटन वगैरे घेऊन येतो मार्केटमधनं जाऊन. तर आपला ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा. गाईज, मी खाली आलोय. सुमितकडे तरी रेनकोट आहे, नेमका माझ्याकडे रेनकोट पण नाही. आता छत्रीच्या भरोश्यावर मी एवढा लांब नाही जाऊ शकत. आता तोच जाऊन घेऊन येतोय सगळं व्यवस्थित. गाईज, आता सुमेध आला होता, त्यांनी ना व्यवस्थित आणले बघा मटन. किती आणलं सुमेध तू? हे 1.5 किलो मटण आहे. 1.5 किलो भेटलं ना. इथे ना आता व्यवस्थित फ्रेश असं धुवून घेतात. आपण आता मसाला भाजण्यासाठी हे एवढे कांदे घेतलेत आपण 10-12. बघा किती छान धुवून घेतले. याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतले आणि आता मी याच्या कुकरला 5-6 शिट्ट्या काढून घेते. आणि इथे बघा मसाला पण काढून ठेवला. आपला कांदा कापून घेतो आता फोडणीसाठी. आता कुकर गरम झाला. 3 चमच तेल टाकून घेतले आपण. आता हा कांदा टाकून घेते याच्यामध्ये. हे अद्रक लसूण वाटून घेतलंय. आता मी याच्यामध्ये हे टाकून घेते. इथे झाकून ठेवलेलं. आज पाहुणे आपल्याकडे जास्त येणार आहेत. आता हे सगळं आपण मटण एकदम व्यवस्थित परतून घेतलंय आणि एकदम छान पद्धतीने मी भाजी बनवणार आहे. आता हे खोबरं आपण भाजून घेऊ. खोबरं एकदम छान आपण लालसर भाजून घेतलंय. आता हे काढून घेते. हे एवढा कांदा कापून घेतला. आता हे मी भाजून घेते. इथे अद्रक लसूणची पेस्ट करून घेतोय सध्या घाईमध्ये. कोथिंबीर. हा मसाला बघा किती छान मस्त आपला वाटून झालाय. आता मिक्सर भरून वाटून घेतलाय. आता इथे ना व्यवस्थित शिट्ट्या वगैरे झाली. आता आपली भाजी आंघोळ पण झाली. आपल्या 5-6 शिट्ट्या करून घेतल्या. फिक्का आपलं रेडी झाले, व्यवस्थित शिजलंय. आता आपल्याला याची ना भाजी करून घ्यायची आहे. भाजीला मी फोडणी द्यायला लागले. खूप घाई आहे, मी घाईमध्येच बनवायला लागले कारण पाहुणे यायचा टाइम झाला. आता मिरची पावडर टाकून घेऊ मी. थोडं थोडं पाणी दिली बा. हे अद्रक लसूण आपण पेस्ट टाकून घेतली. विसरले होते मी घाईमध्ये. थोडासा रस्सा आहे ना, ते मी पातेल्यामध्ये टाकते कारण याने खूप छान अजून तरी येते. त्या भाजीमध्ये थोडं 1 चमच मीठ घालून घेते. सुहाणा टाकून घेते मसाला मी याच्यात. बघा मिरची पावडर तळते आपली. चिकन मसाला आणि मटन. चिकन मसाला आणि हा मटन मसाला याच्यामध्ये टाकून घेतला आपण. थोडं विसरली मम्मी तरी पण स्टार्टिंगला अद्रक लसूण टाकताना. अद्रक लसूण थोडंसं माग विसरले होते कारण कसं आहे खूप गडबड झाली माहिती आहे का, पाहुणे यायला लागले. तरी आता तुम्ही समजून घ्या थोडं मला. आपला मसाला किती छान सुंदर असा झालाय. आता हे आपण थोडासा छान असा परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत मस्त. तेल तर ऑलरेडी सुटलेलं आहे. इकडे ना नॉनव्हेजची भाजी बनणं सुरू आहे आणि इकडे करुणाची पण व्हेज भाजी बनवणं सुरू आहे सध्या. मसाला व्यवस्थित भाजून झालाय आणि ते आपलं हे मटण सुद्धा काढून ठेवलंय. आता हे डायरेक्ट आपल्याला टाकून घ्यायचं हो ना मम्मी? हा, तर मी डायरेक्ट भाजी बनवते. खूप छान भाजी आणली यानं. आता व्यवस्थित मिक्स करून घेते मम्मी. बघा किती सुंदर भाजी दिसते आणि मसाला पण खूप छान भरपूर काढलाय. आता यामध्ये रस्सा वाढवायचा आहे ना? रस्सा वाढवायचा आहे ना. थोडं पाणी पण टाकून घेते याच्यामध्ये. भाजी झाली. आता किती छान भाजी झाली. आता मी कोथिंबीर टाकून घेते थोडीशी.
गाईस आता एवढ्या वेळानंतर ना स्वयंपाक आपला पूर्ण रेडी झालाय. थोडंफार करून ना मम्मी बनवत आहेत आणि दुपारी तुम्हाला माहिती आहे भयानक पाऊस आलेला, त्यामुळे मला काही जाता नाही आलं. पण सुमित गेला होता, त्याने ना व्यवस्थित सगळं घेऊन आलाय. आता आपल्याकडे पाहुणे येत आहेत म्हणल्यावरती ना आपण त्यांना काय सुमित साडी आणि रुमाल घेऊन आलाय. तर आता मी तुम्हाला दाखवतो कसं आणलंय. सुमितने आणलंय. आता तुम्हाला माहितीच आहे आपल्याला साडीमधलं काय कळत नाही, ते मला पण नऊवारी एवढं काय कळत नाही, पण जास्त नाही काहीतरी नऊवारी, सहावारी, मंगळवारी, बुधवारी काहीतरी म्हणजे पाहुण्यांसाठी आणली होती एक, तर म्हणजे त्यांनाही छान वाटेल. मला ही आवडली त्यामुळे ही साडी घेतली होती मी. अरे पण किती मस्त कलर आहे. तेच कलर छान होता म्हणून मला आवडला. आणि या साईडला पर्पल कलर आहे ना पूर्ण. तिघ जण जेंट्स आहेत, त्यांच्यासाठी नाही का आपली जुनी परंपरा आहे बघा, रुमाल देतो आपण त्यांना. बरोबर. हा थोडा चांगला याचा आहे रुमाल, म्हणजे आता ते व्हाईटच रुमाल नव्हता भेटला मला, त्यामुळे नाही पण हा जरा डिफरंट छान आहे रे, मस्त भेटला उलट. त्यामुळे साडी आणि हे आणलं होतं मी. तर गाईज भर पावसात भिजून घेऊन आलोय मी, रेनकोट वगैरे घालून गेलो होतो. मला यायचं होतं रे मगाशी, पण जाऊ दे. नाही ना, बरं झालं नाही आलं तू, कारण एवढा जोरात पाऊस झाला ना की काय सांगायचं, खूप अवघड झालं होतं. पण हे मस्त भेटली, पण साडीचा कलर वगैरे ना जरा थोडंसं असं हे करून दाखव बरं ओपन. हे अरे हे खालचा पण कलर पर्पल आहे ना, म्हणून थोडं लक्षात येत नाही. छान होती साडी ही, आवडली मला म्हणूनच घेतली मी. नाही रे पण छान आहे उलट. मम्मीला दाखवली का अजून? दाखवली. आपल्याला काय आता माहित नाही कसं काय, मम्मी करण व्यवस्थित कसं पाहुण्यांना द्यायची काय ते साडी. तर काही साडी कशी वाटली कशी नाही ना आम्हाला कमेंट करून सांगा. आम्हाला एवढं काय कळत नाही साड्यांमधलं. आम्हाला वाटतं की त्यांना सुद्धा ना खूप आवडेल. आम्ही सुद्धा ना आता वाट बघतोय पाहुणे कधी येतील. आता ते आल्यानंतर ना व्यवस्थित त्यांचा पाहुणचार करूया. जेवण वगैरे आपण रेडी करून ठेवले, त्यानंतर ना आपण साडी वगैरे रुमाल देऊयात. मम्मी स्वयंपाक आपला आता व्यवस्थित झालाय ना रेडी? बाळा आता स्वयंपाक झालाय. खूप असं थकवा आलाय, कारण आज दिवसभर एवढं कामात बिझी होतो ना, बापरे काय सांगायचं. बघा आता की अर्धा तास झाला स्वयंपाक संपलाय. खूप म्हणजे खूप थकवा आल्या आज. बघा एवढ्या चपात्या बनवल्या, 30 चपात्या बनवल्या मी. 30 चपात्या बनवल्या, कारण पाहुणे भरपूर आहेत ना. आणि बघा नॉनव्हेजची भाजी पण बनवली आपण इथं. 5 मिनिटामध्ये पाहुणे यायला लागलेत. आता भात पण बनवून ठेवला, रेडी केला आणि व्हेज भाजी पण केली. जर त्यांना कोणाला व्हेज खायचं नाहीच असेल आवडलं तर गिलास मला आणि त्यांच्यासाठी दोघांसाठी पण व्हेज पण रेडी ठेवली आणि ग्लास पण इथे भरून ठेवले. मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा माझी भाजी कशी झाली ते. तर सगळेजण व्यवस्थित बसलेत, वाट बघतायत. अजून कोणी काय आलेलं नाहीये. सुमेचं काय चालू आहे? काय करतोय सुमित? चालू आहे ट्रेडिंग, वाट बघतोय तोपर्यंत. बाबा तुम्ही थोडासा चहा वगैरे घेता का? जेवण जेवणच प्रत्येक भाऊ ते बरे आहेत ना सगळे? व्यवस्थित वाढा. व्यवस्थित वाटते. भाजी गरम झाली बाबा ना मी थांब भात टाकू. हे बाबाचे हे ज्येष्ठच. ठीक आहे. आता ना 9 वाजलेत. आता व्यवस्थित सगळे जेवणासाठी बसलेले आहेत. थोडी जागा कमी पडली पण केलं व्यवस्थित मॅनेज. सुमित पण त्यांच्याबरोबर बसलाय. मीच थोडीशी मदत करत होतो, त्यांना जेवण वगैरे देत होतो. माझी थोडीशी नाशी धावपळ चालू आहे, म्हणून थोडंसं मी कमी शूट घेतोय. भाजी घे थोडीशी, पोटभर जेवा, पोटभर. काका जेवण झालं ना व्यवस्थित? पोटभर जेवले? खरंच खूप भारी वाटलं तुम्ही आला तेवढं लांबून. काका आपल्या गावाकडनं आलेत, परभणी. ते आवडला कलर वगैरे. एक आहे ना? नाही बाबा, असं काय सुरुवातीच्या काळात एसएससीच्या गणित विषयावरती भर होता. 1990 ते 2006 या काळात महेश टिटोरियसच्या लोकप्रियतेत वाढ झाली. 10वी 12वी प्रमाणेच IIT JEE मोठा आहे आणि CA क्लासेस सुरू झाल्या. 2006 MT एज्युकेअर लिमिटेडची स्थापना झाली. 2012 ते 15 हा महेश टिटोरियसचा सुवर्णकाळ मानला जातो.
सगळेच रुमाल आणले ना कंपनी त्याच्यात? सूचीबद्ध करण्यात आली. भारतातील कुठे इतर आहे ते? देशांप्रमाणेच दुबईत सुद्धा शाखा सुरू झाली. महेश टिटोरियसची उलाढाल 130 कोटींच्या घरात पोहोचली. नाही नाही असं 2017 नंतर मात्र कंपनीच्या आर्थिक आणि ते बाळा नाव की कुकू तो इथं पुण्यातच होता. बरं बरं. काय आता नेक्स्ट टाइम अजून चांगलं काम माहिती हो विश्वास आणि त्यांच्या शिक्षणापेक्षा फक्त परीक्षेतील गुणांना नको इतकं महत्त्व देण्याची मानसिकता. या सगळ्यामुळे खासगी क्लास चालकांचं दुकान तेजीत चालत आहे. मात्र बाजारीकरण झालेल्या क्षेत्रात स्पर्धा सुद्धा आली. टिकले अर्धे पाहुणे निघाले बघा आता. सुमेध गेल्या त्यांना सोडवण्यासाठी. समोर त्यांची गाडी उभी व्हाईट कलरची आणि ही गाडी उभी नाही, ते अर्धे पाहुणे अजून आहेत. निघाले अर्धे पाहुणे आता. निघाले पाहुणे आता. बरं झालं उलट आले. बरं झालं की राहिलं या मग काका या नक्की. निघाले बघा पाहुणे. आलो आम्ही सर्वजण खाली. रात्रीचे 10:30 वाजलेत. आत्ता निघाले. जा मग बाय. गाईस आत्ता जस्ट पाहुणे गेले. 10:30 वाजलेले आहेत. अजून आमचं जेवण सुद्धा बाकी आहे. करुणाची आणि मम्मीची तर हालत पूर्ण एकदम म्हणजे हेच झाली. पूर्ण थकून केलं ते आता. तुम्हाला चेहरा बघून लक्षात येत असेल. पण असं काय नाही, पाहुणे आले ना घरी आपल्याला एकदम छान पण वाटतं. पाहुणे आल्यानंतर थोडासा हा. थकवा येतो, पण पाहुणे येणं हे पण घरामध्ये खूप चांगले, खरे. कारण खूप आनंद होतो, छान आपल्याला वाटतं एकदम असं. बरोबर. आणि आता आम्हाला खूप खुशी होती आणि खूप आनंद झाला माहिती का. आता उलट आमचं जेवण राहिले. आता आम्ही जेवण करून घेतो व्यवस्थित. तर गाईस आत्ता जेवण झाले बघा. एवढी जाम झोप येते ना, म्हणजे थकवा खूप आले, कारण सकाळपासून बिझीच होतो. तुम्ही बघितलं असेल खूप धावपळ झाली. पण जाऊ द्या, पाहुणे आले म्हणून ना खूप छान वाटलं. आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला ना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Something about those city lights were calling out my name.